बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। अॅट्रॉसिटी कायद्यावर वक्तव्य महाग, रिपब्लिकन सेनेचा शिरसाटांविरुद्ध जोरदार यल्गार, बहुजनांच्या भावनांची खेळ थांबवा, शिरसाटांच्या राजीनाम्यासाठी रिपब्लिकन सेनेचे आंदोलन। सामाजिक न्याय मंत्र्यांचा बेजबाबदारपणा उघड, रिपब्लिकन सेनेचा तीव्र निषेध व इशारा। अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावू नका, रिपब्लिकन सेना सांगलीचा सरकारला कडक इशारा। राजीनामा द्या नाहीतर आंदोलन तीव्र, रिपब्लिकन सेनेचा शिरसाटांवर थेट हल्ला। रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आंदोलन, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध। रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिराळा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे आणि कायद्याच्या चौकटीला धक्का देणारे हे वक्तव्य असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। अॅट्रॉसिटी कायदा हा दलित आणि आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत चुकीची व दिशाभूल करणारी विधाने करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगण्यात आले। रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या। संबंधित वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, संजय शिरसाट यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा शासनाने त्यांना पदावरून हटवावे, अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल होणार नाही याची लेखी हमी द्यावी। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आंदोलनात दयानंद शिवजातक, अमर माने, संदीप धुमाळ, रुपाली धनवडे, राजहंस भुजिंगे, प्रदीप माने, अमर काळे, रोहित महिंद, शुभम साखरे, डॉ. विनोद झाडे, डॉ. दादासाहेब मरगडे, प्रणित गाडेकर, मोहन माळी, सौरभ साखरे, अनिल माने, रोहित गाडेकर, संजय विभुते, योगेश पवार, निलेश माने, साहिल वाघमारे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामधल्या सगळ्या बंधू आणि बांधवांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी परवा विधान परिषदेमध्ये सेशन चालू असताना शशिकांत शिंदेच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय आजपर्यंत आम्ही ज्यांना आदरणीय म्हणत होतो ते हरामखोर संजय शिरसाट आदरणीय कामं करायला लागलेले। या संजय शिरसाटांनी शशिकांत शिंदेच्या प्रश्नाला उत्तर देत असताना अॅट्रॉसिटी कायद्याचा म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्काचा आणि अन्याय अधिकाराच्या विरोधामध्ये संरक्षण असणारा कलम 17 नुसारचा केंद्रीय जो कायदा आहे या कायद्याचा गैरवापर होतो। आदिवासी आणि मागासवर्गीय लोक चुकीच्या पद्धतीने याचा गैरवापर करतात अशा प्रकारच्या वल्गना केलेल्या आहेत। या हरामखोराला एकतर सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसत असताना पहिल्यांदा त्यांनी जी माहिती तिथं दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो। या सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसणारा माणूस मागासवर्गीय असला पाहिजे म्हणून माझी पहिल्यांदा या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती आहे, आजच्या दिवसाच्या निमित्तानं हा संजय शिरसाट मागासवर्गीय आहे का नाही याची पहिल्यांदा चौकशी करा, याचा पहिल्यांदा उतारा तपासला पाहिजे। ही मनोवादी जातीची पिलावळं खोटे दाखले काढून मागासवर्गीय आरक्षण घेतात, मागासवर्गीयांच्या जागेवरती निवडून येतात आणि या ठिकाणी मनोवादी पिलावळींची चमचेगिरी करत असतात। त्याच्यापैकी जे का संजय शिरसाट असल्याचा वास आता आम्हाला या ठिकाणी यायला लागलेला आहे। म्हणून सामाजिक न्याय मंत्री पदावर बसल्यावर पहिलं काम संजय शिरसाटांचं होतं 889 प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत अॅट्रॉसिटी कायद्याची, त्यांची चौकशी लावणं आणि त्या लोकांना न्याय मिळवून देणं हे प्रायोरिटीनं काम असताना हरामखोर तिथं कायद्याच्या विरोधात वल्गना करायला लागलेला आहे। मुळात महाराष्ट्र सरकारनं आणि सामाजिक न्याय विभागाला अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात कुठलाही आदेश पारित करण्याचा अधिकार नाही, कारण अॅट्रॉसिटी ऍक्ट मागासवर्गीय संरक्षण कायदा हा केंद्राचा कायदा आहे। संविधानाच्या कलम 17 नुसार मागासवर्गीयांना तो हक्क आहे आणि कलम 21 नुसार त्यांच्या संरक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि ह्या केंद्रीय कायद्याच्या 17 आणि 21 या कलमांचा अनादर करणारं एखादं विधेयक हा संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री सारख्या एका जबाबदार पदावर बसून जर मांडत असेल तर अशा हरामखोरांना कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद दिल्याशिवाय ती जनता राहणार नाही। आम्ही तुम्हाला आदरणीय सन्माननीय म्हणतो, तुम्ही मादरणीय आदरणीय कामं करायला लागला तर संजय शिरसाट
जर इथले आंबेडकरी जनता आणि मागासवर्गीय लोकांनी आंदोलन हातात घेतली तर तुझा कार्यक्रम 60 नाही 60 केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अजून एक उपमुख्यमंत्री या ठिकाणी आदरणीय पवार मॅडमांना मी या ठिकाणी विनंती करतोय, या संजय शिरसाटचा लवकरात लवकर बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे, राजीनामा तुम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे आणि जे चुकीचे विधेयक त्या ठिकाणी मांडले, उत्तरा दाखल केलेल्या चुकीच्या वल्गना खोडून काढल्या पाहिजेत. विधान परिषदेच्या रेकॉर्डवरनं ही सगळी माहिती तुम्ही पुसून टाकली पाहिजे. लक्षात ठेवा, अशा पद्धतीची चुकीची वल्गना करून समाज बांधवांमध्ये समाज कंटकांच्या द्वारे विद्वेष पेरण्याचं काम असले लोक करत असतात. मुळात आमची आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागणी आहे, एक त्याचा राजीनामा घ्या आणि दुसरं तो मागासवर्गीय ऐकणं त्याच्या दाखल्याची चौकशी लावा. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात कुठलाही मंत्री अगदी मुख्यमंत्री जरी असला तरी सुद्धा जर कुणी असल्या वल्गना केल्या तर आमच्या मागासवर्गीयांचे संसार आणि अधिकार उघड्यावर आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही इथून मुंबईपर्यंत सागर बंगल्याच्या दारापर्यंत उघडं आंदोलन केल्याशिवाय गप बसणार नाही. आणि संजय शिरसाटवरती महाराष्ट्र शासनानं जर ऍक्शन घेतली नाही, देवेंद्र फडणवीसांनी ऍक्शन घेतली नाही तर महामहिम राष्ट्रपती ज्या देशाच्या अनुसूचित जातीच्या आणि आदिवासी म्हणून राष्ट्रपती या पदावरती विराजमान आहेत, महामहिम राष्ट्रपतींना पत्रव्यवहार करू, वाटल्यास दिल्ली दरबारी महामहिम राष्ट्रपतींना भेटू आणि मागासवर्गीयांच्या हक्क अधिकारासाठी लढू. हे तुम्ही निक्षून या ठिकाणी लक्षात ठेवा. 144 अनुसूचित जातीची आणि जवळजवळ या ठिकाणी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जे आदिवासी आहेत त्या आदिवासींची 144 प्रकरणं प्रलंबित आहेत. त्या 44 प्रकरणावर काम करे. शिरसाटा असला येण्यासारखा खोळ्यासारखा कारभार करू नको. अॅट्रॉसिटी ऍक्टचा कुठेही महाराष्ट्र राज्यामध्ये गैरवापर झालेला नाही हे तुम्ही सगळ्यांनी अगोदर निक्षून समजून घ्या. कारण अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर झालाय म्हणून ज्या ज्या बातम्या आल्या त्या सगळ्यामध्ये तिथले बरेच अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि धनदांडगे सामील आहेत. हे उघड झालेलं आहे. याची कागदपत्र आणि डॉक्युमेंट सुद्धा आमच्याकडे आहेत. ही सगळी घेऊन महामहिम राष्ट्रपतींना भेटण्यासाठीची आम्ही तयारी करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना इशारा देतोय, तात्काळ संजय शिरसाटवर कारवाई झाली पाहिजे आणि सामाजिक न्याय मंत्रिपदाचा राजीनामा त्यानं दिला पाहिजे. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.